नमस्कार. युनिक स्टोरी चॅनलवर आपले स्वागत आहे. कमला व सुधाकर हे दोघे बहीण भाऊ. सुधाकरचे लग्न झालेले असते. ते नाव शलाका. कमलाची आई गेल्यावर काही दिवसांनी तिच्या वडिलांना पण अर्धांगवायू होतो. त्यामुळे ते अंथरुणाला खिळून असतात. शलाका ही सुधाकर नसताना त्या दोघांशी नीट वागायची नाही. कमलाला घालून पाडून बोलायची. तिच्या वडिलांची सगळी कामे, साफसफाई, त्यांचे कपडे धुणे, त्यांचे सगळे काम कमलाकडूनच करून घ्यायची. आणि जेव्हा सुधाकर समोर असेल तेव्हा ती प्रेमाने वागायचे नाटक करायचे. कालांतराने वडील पण जातात. वडील गेल्यावर त्यांच्याच एका नातेवाईकांनी एक स्थळ आणलेले असते. कमलाला तो मुलगा पसंत नसतो, तरी ती शलाकामुळे त्या लग्नास तयार होते. लग्नाच्या वेळी शलाका कमलाला सांगते, परत मागे वळून पाहायचे नाही. आम्हाला आमचा संसार आहे. तुम्ही तुमचे जे काही असेल ते तिकडेच बघून घ्यायचे. कमलाने कधीच भावाला शलाकाबद्दल सांगितलेले नसते. तिला वाटायचे तिच्यामुळे दोघांच्यात वाद नकोत. कमला व संतोष यांचे लग्न होते. संतोषची आई लीलाबाई ह्यांचा स्वभाव कडकच असतो. त्या संतोषला त्यांच्याच तालावर नाचवायच्या. त्या म्हणतील तसेच वागायला सांगायच्या. तो पण आई म्हणेल तसेच करायचा. लग्नाच्या वेळी कमलाला 5वा दिवस असतो. नंतर तिला परत मासिक पाळी आलीच नाही. तिचे दुर्दैव असे की 8वा महिना संपला आणि लगेच तिची डिलिव्हरी होते. तिला मुलगा होतो. पण लीलाबाई व संतोष हे मान्यच करत नसतात की हे मूल त्यांचेच आहे ते. दोघे पण रात्रंदिवस तिला त्या कारणाने बोलायचे. कोणाचे पाप आहे, तू आमच्या माथी मारतेस ते. कमला संतोषला पण खूप समजवण्याचा प्रयत्न करायची की हे मूल तुमचेच आहे, पण त्याचा काही परिणाम त्याच्यावर होत नसायचा. तो आई बोलेल तेच बोलायचा. कमला मुलाचे नाव श्याम ठेवते. जसा जसा मोठा होत होता तसे त्याच्या डोळ्यासमोर नुसते कमला व तिचे हालच दिसत असतात. आई सोडून दुसरे कोणी त्याच्यावर प्रेम करत नव्हते. तो पाहायचा कमला नुसते काम करते. आजी तिला नीट जेवण पण देत नव्हती. कमला स्वतः अर्धपोटी राहून श्यामचे पोट भरायची. कमलाकडून थोडी जरी चूक झाली तरी वडील व आजी तिला बेदम मारहाण करायचे. एकदा असेच श्याम बाहेर अंगणात खेळत असतो. त्याला घरातून कसला तरी ओरडण्याचा जोराजोरात आवाज येतो. श्यामला कळते परत आईसोबत भांडणे करतायत. तो पळतच घरात जातो. आजी काठीने आईला मारत असते. वडील मात्र आजीला न अडवता आईलाच बोलत असतात. श्याम आजीला विनवणी करत असतो, माझ्या आईला नका मारू. पण काही केल्या आजी बाजूला सरकत नव्हती. शेवटी श्याम हातात दगड घेतो व आजीच्या डोक्यात मारतो. आजी ओरडायला लागते, ह्या कार्ट्याने मला मारले. डोक्याला हात लावते तर रक्तच येत असते. संतोष पाहतो आईच्या डोक्यातून रक्त येते ते. आईच्या हातातून काठी घेतो व श्यामला मारायला उगारतो. तेवढ्यात कमला मध्ये येते. संतोषला म्हणते, खबरदार, जर माझ्या मुलाला मारायला हात उगाराल तर त्याच काठीने सगळ्यांची डोके फोडेल. कमलाचा तो रुद्र अवतार सगळेजण पहिल्यांदाच पाहत असतात. स्वतः तिने कित्येक वेळा वडिलांचा, आजीचा मार खाल्लेला असतो. ते तिने सहन केलेले असते. पण मुलावर हात उगारला. आज जर ती गप्प बसली असती तर त्याची पण कमलासारखीच गत झाली असती. तसे होऊ नये म्हणून तिने चंडिकेचे रूप जसे धारण केलेले होते. लीलाबाई व संतोष हे त्यावेळी शांतच बसतात. पण कमला व श्यामचे जेवण बंद करतात. कमला पोट भरण्यासाठी जवळपास धुणं भांडी करायची कामे शोधते. ती हे असली काम करायला जाती म्हणून संतोष तिला म्हणतो, आमची इज्जत घालवतेस का? जाऊन बाहेर कामं करायची नाही. मला जर कळाले तू बाहेर गेलीस तर दोघांना पण घराबाहेर काढेल. इथे जे मिळेल ते खा. कमलाचा नाईलाज होतो. घर सोडून ती कुठे जाऊ शकत नव्हती. लीलाबाई परत तिच्याकडून नुसती कामं करून घ्यायची. जेवण मात्र एक वेळेलाच द्यायची. मुलाची उपासमार होते म्हणून कमला स्वतः पाणी पिऊन झोपायची व श्यामला ते जेवण द्यायची. उपाशी राहून राहून कमला एकदम अशक्त झालेली असते. तिच्या अंगात त्राणच उरलेला नसतो. त्यामुळे ती उठू पण शकत नसते. श्याम आईची अवस्था बघून तिच्या उशापाशीच बसून असायचा. कमला त्याला सांगते, हे पैसे घे व बाहेर जाऊन मामाला फोन कर व इकडे बोलावून घे. श्याम आईने दिलेले चिल्लर घेऊन जातो व मामाला फोन करतो. तेव्हा मामी फोन उचलते. श्याम तिला सांगतो, आईची तब्येत बरी नाही, मामाला सांग आईला भेटायला ये. मामी पण म्हणते, मामाला मी उद्याच पाठवते.
श्याम खुश होतो. घरी येऊन आईला सांगतो, तू काळजी नको करूस, उद्याच मामा येईल. 2-3 दिवस दोघे पण सुधाकरची वाट पाहत असतात, पण सुधाकर येत नाही. कमलाचा आता धीर सुटत चाललेला असतो. तिला समोर तिचे मरण दिसत असते. ती श्यामला सांगते, परत एकदा तू मामाला फोन कर. त्यावेळेस मात्र कमलाकडं श्यामला द्यायला पैसे नसतात. श्याम आईला सांगतो, मी काही करून मामाला फोन करतो, तू काळजी नको करूस. श्याम कुठे पैसे सापडतात का घरात सगळीकडे शोधतो. संतोषचे लक्ष नाही ते बघून तो त्याच्या खिशातून चिल्लर घेतो. बाहेर जाऊन तो सुधाकरला फोन करतो. फोन सुधाकरच उचलतो. श्याम त्याला इथली कमलाची सगळी परिस्थिती सांगतो. त्यांनी 2 दिवसापूर्वी मामीला फोन केला होता हे सुद्धा सांगतो. सुधाकर पुढे बोलणार तितक्यात फोन कट होतो. श्याम धावतच घरी येतो. आईला सांगतो, मामाशी बोलणे झाले. कमलाला नीट बोलताही येत नसते, अंथरुणावर उठताही येत नसते. तरी ती तसेच श्यामला सांगते, मामा आला की त्याच्याबरोबर जायचेस. मामी काहीही बोलली तरी तिच्याकडे लक्ष द्यायचे नाही. काहीही काम सांगितले तरी ते करायचे. मामाला त्रास द्यायचा नाही, कोणता हट्ट करायचा नाही, फक्त नीट अभ्यास करायचा व शिकून मोठा ऑफिसर व्हायचेस. मला वचन दे, तू असेच करशील म्हणून. श्याम रडतच म्हणतो, आई तू असे का बोलतेस? आपण दोघे पण मामाबरोबर जाऊ. मी तुझ्याशिवाय नाही तिथे राहणार आणि मी गेलो तर तुझ्याकडे लक्ष कोण देणार? कमला त्याला काहीच उत्तर देत नाही. तिच्या डोळ्यातून मात्र अश्रूंच्या धारा वाहत असतात. श्याम आपल्या हाताने आईचे डोळे पुसतो. श्याम रडतच संतोषकडे जातो. त्याला सांगतो, आईला दवाखान्यात घेऊन जा. ती खूप आजारी आहे, तिला खूप त्रास होतोय. तिला नीट बोलता पण येत नाही, उठता येत नाही. श्याम संतोषशी बोलतोय हे बघून लीलाबाई त्याला म्हणतात, तिचे आम्हाला काही सांगू नकोस. तिला म्हणावं, कुठे तुझे तोंड काळे केले होतेस ना तिकडेच जा, काही बघणार नाही असे बोलून त्याला हाकलून लावते. श्याम परत आईजवळ येऊन बसतो. दुसऱ्या दिवशी सकाळीच दार वाजते. श्याम पळतच जाऊन दार उघडतो. समोर त्याचा सुधाकर मामा असतो. श्याम त्याला पाहून मामा असे म्हणतो आणि घट्ट मिठी मारतो. सुधाकर श्यामला घेऊन कमलाजवळ येतो. तिची अवस्था बघून तो तिला म्हणतो, तू आधीच का नाही मला हे सगळे सांगितलेस? मी आधीच आलो असतो. तुझी ही अवस्था ज्यांच्यामुळे झाली ना, त्या दोघांना मी आता सोडणार नाही, त्यांना कोर्टात खेचणार. बघ तू कशी मी अद्दल घडवतो ते. आधी आपण डॉक्टरकडे जाऊ, तुझी तब्येत बरी होऊ देत. त्या सुधाकरचा हात हातात घेते. त्याला म्हणते, तुझ्या मुलाची जबाबदारी घे, त्याला खूप शिकव, स्वतःच्या पायावर उभे कर. वर तुझे पैसे खर्च नको करूस, तेच पैसे मुलाच्या शिक्षणासाठी वापर. असे बोलून ती श्यामचा पण हात सुधाकरच्या हातात देते व स्वतःचे डोळे मिटते. जसे काय ती प्राण डोळ्यात आणून फक्त मामाचीच वाट पाहत होती. सुधाकरला कळते कमला त्यांना सोडून गेली ते. सुधाकर व श्याम दोघे पण रडत असतात. श्याम आईला म्हणत असतो, उठ ना ग आई, तू रोज मामाची वाट पाहायचीस ना, मग तो आलाय ना, तू का उठत नाही? मामा आईला उठायला सांग ना, काय झाले तिला, ती का उठत नाही? श्यामचे बोलणे ऐकून जवळपासचे सगळेच जमा झालेले असतात. त्याच्या बोलण्याने सगळ्यांचेच डोळे पाणावतात. लीलाबाई व संतोष दोघे पण रडायचे नाटक करत असतात. सुधाकर त्यांना म्हणतो, थांबवा तुमची नाटकं, मला सगळे कळाले आहे. तुमची सावली पण कमलावर पाडू नका. सुधाकर शेजाऱ्यांच्या मदतीने कमलाचे अंत्यसंस्कार करतो व श्यामला कायमचा घेऊन जातो. आईने शेवटी श्यामला सांगितलेल्या गोष्टी त्याच्या चांगल्याच लक्षात असतात. तो तसेच वागत असतो. पडेल ते, मामी सांगेल ते सगळी कामं करायचा व त्याचबरोबर अभ्यास पण करायचा. असे करता करता तो एक एक परीक्षा पास होत असतो. श्यामचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पहिल्यांदा त्याचे नाव बदलतो. त्याच्या नावासमोर आईचे नाव लावतो आणि तीच त्याची ओळख बनवतो. स्वतःच्या हिमतीने चांगली नोकरी मिळवतो. नोकरीत मोठे स्थान मिळवतो. त्यानंतर तो त्याच्या घरी जातो. आता आजी नसते, वडील एकटेच राहत असतात. ते पण थकलेले असतात. श्यामला समोर बघून त्यांना स्वतःच्याच तरुणपणाची छबी दिसते. त्यांना कळते हे दुसरे तिसरे कोणी नसून हा श्यामच आहे. पण कोणत्या तोंडाने श्यामची माफी मागावी हे त्यांना कळत नसते. ते फक्त श्यामसमोर हात जोडतात व म्हणतात, हे घर तुझेच आहे, तू वारस आहेस ह्या घराचा. श्याम त्यांना म्हणतो, मी तुम्हाला नाही ओळखत. इथे काही वर्षांपूर्वी माझी आई राहत होती. या घरात तिच्या आठवणी आहेत, म्हणून मी इथे आलो आहे. असं म्हणून श्याम घरात सगळीकडे पाहत असतो.
त्याला त्या घरात आईचा स्पर्श जाणवत असतो. त्या घरातले तिचे वास्तव्य जाणवत असते. त्याला वाटते आई अजून इथेच आहे, त्याची वाट पाहते. तो आईच्या खोलीत जातो. तिथे गेल्यावर खूप रडतो. आईला आवाज देतो. म्हणतो, आई बघ, मी तू जे सांगितलेस ते सगळे केले आहे. तुझे स्वप्न पूर्ण केले आहे. तू खुश आहेस ना आता? मला माहीत आहे तुझे आशीर्वाद कायम माझ्याबरोबर होते. म्हणूनच मी आज इथपर्यंत येऊन पोचलो आहे. बराच वेळ त्या खोलीत बसून श्यामनंतर परत जायला लागतो. तेव्हा संतोष त्याला म्हणतो, नको जाऊस. माझे चुकले, मला माफ कर. मला पण तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. मी जर उद्या मेलो तर मला अग्नी कोण देईल? माझे आता काही खरे नाही. तू मला सोडून जाऊ नकोस. श्याम स्वतःच्या खिशातनं एक त्याचं कार्ड काढतो आणि वडिलांच्या हातावर ठेवतो आणि पुढे निघून जातो. संतोष ते कार्ड हातात घेतो आणि त्याच्यावरती लिहिलेले नाव वाचतो. त्याच्यावर श्याम कमला असे नाव लिहिलेले असते. त्यात संतोषच्या नावाचा कुठेच उल्लेख नसतो. ते बघून संतोषच्या डोळ्यातून पाणी येते. संतोषला आता कळून चुकते त्यांनी काय चूक केली, त्यांनी काय गमावले ते. आजची स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयावरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.